आपल्या सोबत आहेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ज्यांनी एसआरए प्रकल्पांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण मागणी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडे केली आहे. आठवलेजी, काय सांगाल? तुम्ही जी मागणी केली आहे ती नेमकी काय आहे आणि ही मागणी करण्यामागचं कारण काय? कारण मुंबईत भरपूर एसआरए प्रकल्प सध्या आहेत, थेट महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न. एक तर आता एसआरए प्रकल्प जो आहे हा आसलममध्ये राहणाऱ्या लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी जो आहे आणि मुंबईमध्ये कमीत कमी 40-45% लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि मुंबईला तर सुंदर बनवण्यामध्ये, मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यामध्ये या लोकांचाही सहभाग आहे. त्यामुळं मी सुरुवातीला शरद पवारांच्या मंत्रिमंडळात असताना मी मागणी केलेली होती की स्लममध्ये राहणाऱ्या लोकांना पक्कं घर फ्रीमध्ये मिळालं पाहिजे. कारण ते 40-50 लाख 60 लाख 1 कोटीचं घर घेऊ शकत नाहीत. तर त्या काळामध्ये 180 फुटाचं घर देण्याची स्कीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जे सरकार आल्यानंतर त्यामध्ये 225 फुटाचं घर देण्याचा निर्णय झाला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते 300 फुटाचं घर कार्पेट एरियाचं आणि बिल्डअप एरियाचं घर 400 फुटाचं अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. तर आता मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर बिल्डरांची आवश्यकता आहे आणि यांना फ्रीमध्ये घर द्यायचं असल्यामुळं अनेक बिल्डरांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की पूर्वीच्या काळामध्ये त्यांचं जे प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटला इन्कम टॅक्स लागत नव्हता, पण गेल्या 4-5 वर्षापासून तो इन्कम टॅक्स त्यामध्ये त्याला लागतो आहे. त्यामुळे निर्मला सीतारामन यांना मी भेटलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अनेक बिल्डरांनी माझ्यावर तशी मागणी केलेली होती. तर जो बिल्डर ज्या झोपडपट्टीचा विकास करेल तर त्या बिल्डरला त्याच्या प्रॉफिटमध्ये इन्कम टॅक्स माफ करावा अशी मुख्य मागणी आज आपल्या पत्रामध्ये होती आणि निर्मला सीतारामन सांगितलेलं आहे त्याचा आम्ही अभ्यास करतो आणि त्याचा विचार करूया. तर अनेक बिल्डरांची मागणी असल्यामुळं आणि सगळ्या झोपडपट्ट्या डेव्हलप लवकरात लवकर करायच्या असतील तर मला असं वाटतं की ही बिल्डरांची मागणी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला ही स्कीम लागू करण्यात आली त्यावेळेला इन्कम टॅक्स नव्हता त्या प्रॉफिटमध्ये, तर तो इन्कम टॅक्स माफ करावा अशा मुख्य मागणीसाठी निर्मला सीतारामन यांना आपण भेटलेलो आहोत. त्या देशाच्या अर्थमंत्री आहेत आणि मुंबईच्या डेव्हलपमेंटला गती देण्यासाठी हा निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी विचार करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे कारण हा आपल्या राज्याचाही प्रश्न आहे. त्यामुळे मुंबईच्या सगळ्या झोपडपट्ट्यांचं लवकरात लवकर डेव्हलपमेंट करायचं असेल तर बिल्डरांना थोडी संधी देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या मुख्य मागणीसाठी मी निर्मला सीतारामन यांना भेटलेलो आहे. त्यांनी अभ्यास करून त्याचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर, एक वेगळा प्रश्न आहे थोडा राजकीय, की सध्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या तर त्यावरती रामदास कदम असं म्हणतायत की शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरेंनी घाईघाईत अशा प्रकारे हा शपथविधी घडवला. तर त्यावरून जे वाद आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत की घाई झाली का, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आता घाई झालेली आहे असं लोकांचं मत जरी आहे तरी आता अजितदादा असे होते की अजितदादांना अत्यंत ॲक्टिव्हपणे काम करण्याची सवय होती आणि दुःखाचे दिवस होते. अजितदादा जाण्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या आता सरकारमधला तो अत्यंत ॲक्टिव्ह असणारा चेहरा होता. त्यामुळं एकतर सुनेत्रा पवार यांना डेप्युटी सीएम बनवण्यात आलेलं आहे. त्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून त्यांचं नाव इतिहासामध्ये नोंद होईल. परंतु आता या संबंधामध्ये उलटसुलट जरी चर्चा असली तरी हा शपथविधी होणं अत्यंत आवश्यक होतं. सुनेत्रा पवार यांना डेप्युटी सीएम करणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळं मग मला असं वाटतं की काय तो लवकर झाला उशिरा झाला ही जरी चर्चा असली तरी निर्णय अत्यंत चांगला झालेला आहे आणि सुनेत्रा पवार यांना ती जबाबदारी मिळालेली आहे. दादांच्या प्रमाणेच त्या अत्यंत ॲक्टिव्हपणे काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शपथविधी मात्र झालेला आहे. पण आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा जो प्रश्न आहे, दादांची इच्छा सुरुवातीपासून अशी होती
की शरद पवार यांनीच बीजेपी सोबत येणं अत्यंत आवश्यक आहे, एनडीएमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर शिवसेना आपल्याला चालती आहे तर बीजेपी का चालत नाही, असं प्रश्नचिन्ह अजितदादाने अनेक वेळेला उपस्थित केलेलं होतं. आणि मग पवारसाहेबांनी भूमिका घेतली व मी काय तिकडे येणार नाही, पण ज्याला जायचं असेल त्यांनी जावं. पण अलीकडच्या काळामध्ये अशी चर्चा होती की शरद पवार आणि अजित पवार हे लोकल बॉडीच्या निवडणुकीच्या निमित्तानं महानगरपालिकेचे एकत्र आले आणि त्यावेळेला त्यांच्या अनेक वेळेला भेटी झाल्या, चर्चाही झाली अशी माहिती आहे. आणि विलिनीकरणासाठी दोघेही पॉझिटिव्ह होते अशा पद्धतीची माहिती आहे. पण विलिनीकरण होण्याच्या अगोदरच अजितदादा आपल्यातून निघून गेलेले आहेत. आता विलिनीकरण करायचे का नाही तो राष्ट्रवादीच्या आमदारांचा, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. पण आता पुढे काय होणार या संबंधात मला माहिती नाही. पण जर विलिनीकरण होत असेल तर विलिनीकरण झालं तर जो राष्ट्रवादी आहे तो एकत्रित येऊ शकेल आणि राष्ट्रवादीने एनडीए सोबत यावं ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. मी पवार साहेबांशी बोललेलो होतो आणि त्यांना एकदा सांगितलं होतं की जॉर्ज फर्नांडिस सारखे लोक आहेत ते सुद्धा इंडियामध्ये आले होते. जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, डीएमके असेल, असे असंख्य नेते जे होते ते इंडिया सोबत होते अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. त्यामुळे आपण यायला काही हरकत नाही आहे. जर पवार साहेब जर कदाचित 2019 मध्येच आमच्यासोबत आले असते, 14 मध्ये आले असते तर आनंदच होता. पण 14 पेक्षा 2019 मध्ये माननीय नरेंद्र मोदी सोबत त्यांची चर्चा, त्यांची भेट झाली होती. आणि त्यावेळेला काय मला वाटतं या विषयावर चर्चा झाली की नाही मला माहीत नाही आहे. पण माझं मत असं होतं की शरद पवार साहेबांनी एनडीए सोबत येणं अत्यंत आवश्यक आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला पाठिंबा देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग सुद्धा या सरकारला होऊ शकला असता. आणि जर कदाचित 2019 मध्ये शरद पवार साहेब जर इंडियामध्ये आले असते तर कदाचित त्यांना राष्ट्रपती पदाची संधी मिळाली असती. काँग्रेस पक्षाकडून काय त्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. त्यांची फार इच्छा होती की त्यांना पंतप्रधान पद मिळावं, पण काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र त्यांचा विचार तेवढा केला नाही. पण जर ते 19 मध्ये जर एनडीए सोबत आले असते तर मला असं वाटतं की राष्ट्रपती पदासाठी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा, नावाचा विचार होऊ शकला असता. पण आता पुढे काय करायचं हा निर्णय त्यांच्यावर अवलंबून आहे. पण माझं अजूनही मत असं आहे की शरद पवारांसारखा एक मोठा चेहरा आहे आणि त्यांनी सुद्धा इंडियामध्ये जर ते आले तर मला असं वाटतं की इंडियाची ताकद अजून वाढेल. अजून त्यांचे जे 8 खासदार आहेत ते आमच्यासोबत येतील. त्यामुळं असा भविष्य काळामध्ये निर्णय झाला तर त्यामध्ये मला वाटतं की भारतात चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. सर, याला जोडून एक प्रश्न असा आहे की आता अजित पवारांच्या अपघातावर वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जातात. कशामुळे अपघात झाला, काय झालं, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्याबद्दल? मला असं वाटतं की अजितदादांचा हा अपघात आहे. एकतर तो काहीतरी घातपात आहे या मताशी मी सहमत नाही. अशा पद्धतीचे यापूर्वी ॲक्सिडेंट इतर ठिकाणी झालेले आहेत. महाराष्ट्रामधला मात्र पहिलाच अपघात आहे. पण त्याच्यावर आता शंका कुशंका उपस्थित करणं योग्य नाही. कारण जो त्यांचा कॅप्टन होता त्या एअरक्राफ्टचा तो दिल्लीत राहणारा होता आणि दिल्लीत राहणारे होते आणि ते अत्यंत एक्सपर्ट होते. ते सहारामध्ये होते, ते जेट एअरवेजमध्ये होते, त्यांना अनेक काहीतरी त्यांना अवॉर्ड मिळालेले होते आणि अत्यंत उत्कृष्ट कॅप्टन म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळं याच्यामध्ये आता ते एअरक्राफ्ट ज्या वेळेला आपण पाहतोय आपण त्यामध्ये ते एअरक्राफ्टमध्ये त्या ठिकाणचं जे हवामान आहे ते हवामानही थोडंसं ठीकठाक नसल्याचं दिसतंय. पण त्याच्यामध्ये एक मला असं वाटतं की या कॅप्टननी निर्णय बदलून बारामतीमध्ये ते लँड करता तर त्या ठिकाणी लँडिंगला थोडी अडचण वाटत होती. तर पुणे जे एअरपोर्ट आहे ते एकदम जवळच होतं. 10 मिनिटावर 10-15 मिनिटामध्ये ते पुण्यामध्ये येऊ शकले असते.
पण आता ते निर्णय त्यावेळेला जो निर्णय त्यांना वाटलं की लँडिंग होऊ शकते म्हणून त्याने तो लँडिंगचा प्रयत्न केलेला आहे. पण रनवेवर जाण्याच्या अगोदरच ते एअरक्राफ्ट त्याच्या अगोदरच ते क्लॅश झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय घातपात असावा या मताशी मी सहमत नाही. माननीय ते शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की हा अपघात आहे, त्याचं कोणी राजकारण करू नये. पण अलीकडे मात्र जोरदारपणे चर्चा सुरू आहे की याच्या पाठीमागं काहीतरी राजकारण असावं. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये काय राजकारणाचा विषय नाही आहे आणि हा पूर्णपणे अपघातच आहे असं माझं मत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या सोबत होते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ज्यांनी विविध प्रश्नांवर सविस्तर विश्लेषण केलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.